नाव करायचं आहे, शंभू करायचं आहे, काय ना? उठा लवकर. सांगा पाहू माझे नाव काय? अरे वा, पण हे तयारी कधी करायची? नाव ठेवत आहे ना? तर असं आहे. ओके, का नाव ऐकू आलं का नाही? नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. काय चालू आहे? अरे बा, अरे आताशी झोकीने द्यायची आपल्याला, संध्याकाळी आहे. झोपला म्हणून का? इकडे बाळ वगैरे झोपलेला आहे आणि झोके देणं चालू आहे. जरी कार्यक्रम संध्याकाळचा असेल 4 वाजतापासून, पण झोके देणं आतापासून सुरुवात आहे इकडं. आणि आता जवळपास झोके देणं चालू राहणार आहे 5-10 वर्षाला. 4-5 वर्ष देत असतात ना, 5 वर्ष लोक आहे ना बाळा झोके एकसारखं चालू राहणार आता. आणि इकडे डुग्गू आपला झोपलेला आहे का काय करत आहे बघूया आपण. झोपेला आहे का पूर्ण? जाऊ दे, नाही तर आता लोक किलबिल केलं असतं आणि तोंडावरती तसं काही राहूच नसतं दिलं त्यानं. उठलेलं असतं तर झोपेल असेल ते. हाय झोपेल? असं झोपेल वगैरे आहे. काय मालिश केलेली आज आहे ना? आंघोळ बाकीच आहे आणखी डुग्गूची. चला डुग्गू, चला लवकर. हो चला, उठा. नाव करायचं आहे, शंभू करायचं आहे ना? उठा लवकर. हो चला, झोप झाली मोकळी. चला, झोपेतून उठवत नसतात. जर झोप नसेल झाली परत झोपेल तू. जांभुडी आली, जांभुडी. आणि इकडे तयारी पण चालू आहे सर्व. नाश्ता काय केलं नाश्त्यालाच? पोहे. आणखी मेन म्हणजे आम्ही जेवणचं पण प्रोग्राम ठेवलेला होता, पण जेवणाचा टाइम जो आहे म्हणजे 4 वाजतापर्यंत. हां तर जेवणाचा टाईम नाही आहे तो नाश्त्याचा टाईम आहे. किंवा मग काहीतरी स्वीट वगैरे खाण्याचा टाईम. आणि जेवण जे आहे ते संध्याकाळचे असतात 8 वाजता. त्याच्यामुळं थोडंसं जे आहे शॉर्टकटच म्हटलं चालतं जेवणाचा प्रोग्राम. तसंच केलेलं आहे. तर इकडं जे आहे सर्व चिवडा झालेला आहे. आणि राधिकानं सगळ्यात शूट घेतला वाटते कालचा. आणखी चिवडा आता झालाच. परत हां ठीक आहे, ड्रेस वगैरे होऊनच जाईल. वेळेवरच असते सर्व काही, आमचं तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण एकच आहे, राधिका नेहमी साडी पहिले घेते आणि माझा ड्रेस मागे असते. हो तेच कारण आहे. साडी पहिलेच चिथून ठेवली की मी साडी घालणार, मग त्याच्यावरतीच मेकअप सामान सर्व आलं. त्यासाठी आता मला काय आहे तसं शर्ट घ्यावं लागणार आहे. नाहीतर माझं कसं होतं, जे भेटलं एकतर गावाकडे जाणं नाही झालं. सर्व जे आहे लग्नातले ड्रेस वगैरे ते पण तिकडे ठेवले. आणि आता नवीन घ्यायचं म्हटलं तर जे आहे तेच घालणार. आता मग दुसरे असं कार्यक्रमातले प्रत्येक कार्यक्रमाला नवीन पाहिजेच का? नवीन ड्रेस असते. मी नवीन साडी घेतली कारण शूट मध्ये तेच ते दिसतं. ठीक आहे, आता काय मग तेच आहे ना. आता ते मॅचिंगचे शर्ट घ्यावं लागते ना, ते महत्वाचं आहे ना. तेच पाहावं लागणार आता. हो. आणखी हरभरे कुठं भिजू घातलेले आहे. हां आई पण बघत आहे तिकडून काय चालू तिथं पाहू म्हटलं. हां मग मिळाला, तो पण मोठा होता. हरभरे कुठं भिजू घातलेले आहे. घोगऱ्या तिकडे ठेवले का? शिजवायला ठेवले का? आणि तिकडं चालूच आहे चिवडा. आणखी सोबत जिलेबी पण आणायची तिकडून. आणि लाईव्ह तर आहेच आजचा, पण त्याच्या आधी हा शूट वगैरे दाखवत आहे आपण. जे की भाऊ एवढं येत आहेत ना, दिवसभर थोडं लाईव्हला जाणार, पण थोडं जे आहे शूट आपण दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये येईलच. हो राहील, चालतं. चला हो. आणि ओम पण आलेला आहे. आणि आज ओमनं सुट्टी घेतलेली आहे मेन म्हणजे कार्यक्रमासाठी. आणि मोठी मामा आणि लहानी मामा कुठे गेले आज? हां पेपरसाठी.
पेपर असल्यामुळे तो झाला तिकडं अभिषेक. पण कार्यक्रमाच्या वेळेवरती येणार आहे तो पण वापस 3-4 वाजता. हो असं आहे. हो नाही झालेलं आहे तसं तयारी, थोडंसं बाकी आहे आता, तेवढा वेळ पण आहे आपल्याविषयी. तर मित्रांनो, तुम्ही आज व्हिडिओ पाहिलाच असाल. त्यांचं म्हणणं असं झालं की तू साडी घेतो अगोदर आणि मला तशा कलरचा शर्ट घ्यायला लावतो. पण तसं काही नाही, मी तुम्हाला विचारलं होतं ना अगोदर की पिंक कलरचा मी घेतलेला आहे. घेतलेला आहे आणखी बघा, मी घेतलेला आहे, यातली किती कन्फ्युजन असते. मग तुम्हाला आवडत नाही का घरी pink color? हेच कंडिशन असणार. मी त्याची सहमत आहे. तुम्ही सहमत असाल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण ड्रेस घेताना कधी पण लेडीज पहिलेच घेतात, जेंट्स नंतर विचार केला जातो. त्यांचं म्हणणं झालं मी व्हाईट कलरचा शर्ट घालणार. आता वेळेवर काय होते काय नाही तर ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. आम्ही विदाऊट डिसो का सेम डिसो. झोपा झाली आपल्या डुगूची. उठी उठी गोपाळा. हो तसं नको घेऊ ना. हो, घेतो. आरामशीर मस्त लाळ पण चालू आहे तुमची. उठी उठी चला आता नाश्ता करून घ्या. गोपाळा. आता नाश्ता लगेच मी केलेला आहे तयार. इकडं तयारी झालेली आहे सर्व. हा साखरपुडा पण आहे तिकडं. एका दिवशी तुम्हाला सांगितलं 2 कार्यक्रम आहे, तेच आहे तिकडं. आत्ताच आम्ही आलेलो आहे आणि आता कार्यक्रमाची तयारी पण चालू आहे तिकडं. आणि इकडं अक्का पण आलेल्या भेटीला, वनमल अक्का आणि सुलो अक्का. हो भेटीला म्हटलं म्हणजे डुग्गू पण आपला मस्त सध्या झोप झालेली आहे, गोष्टी वगैरे सांगत आहे. हा हो रानू पण आहे. सोनल कुठे आहे? तुझी मम्मी कुठे आहे? कुठे आहे? तिकडेच आहे ना. हो आणि याच्यात सर्वांना सरप्राईज दिली म्हणजे नाव आहे याच्यात हा बाळाचं. ते थोड्या वेळानं नंतर समजणार आहे ना. काय नाव ठेवायचं? आणि इकडे तयारी वगैरे झालेला आहे. तयारी झाली नाही अजून. झाली नाही? नाही. अरे प्रश्नच पडला की. ती नसतं वाजलेलं. मग वेळ आहे ना. मग मी आता तयार झालेली आहे का? म्हणजे मेकअप बाकीच आहे का आणखी? हो ना, वेळेवर होणार नाहीये तर दिसणार आहे तुम्हाला नंतर. एक घंटा. रानूची घाई चालू आहे. चला असं आहे. आणखी बाकीची तयारी आहे तिकडे चालू. तिकडं चालू. तर इथं चालू आहे मटकीची कायचे चण्याची. हां तर हे नाश्त्याला ठेवलेले आहे आम्ही. किती किलोचं आहे? हां 4-5 किलोचं आहे हे. भाजी पण आहे. आणि इकडं सर्वजण आलेले आहे. हो आईला जायचं आहे तिकडं. हां त्यामुळंच. हो या लवकर यायचं पण. हो वगैरे केलेलं आहे हरभऱ्याच्या ताच. आणि आणखी तयारी चालूच आहे तसं खूप सारं आहे. आणि तिकडे गाणे पण चालू आहे, त्याच्यामुळे कॉपीराईट भेटण्याचा चान्स आहे. त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ वगैरे जे आहे कंटिन्यू घेताना येत आहे. झालं का? रांगोळीमध्ये असं टाकलेलं आहे. हां सांगा पाहू माझे नाव काय. एक मिनिट. तर बघा असं आहे रांगोळी वगैरे काढलेली. सांगा पाहू माझे नाव काय. अरे वा. पण हे तयारी कधी करायची? आता करायची ना तयारी लागायची. बरं हां बाहेर सध्या झोपलं म्हटलं रांगोळी काढून घेतो. हो सर्वच आता वरती पण चालूच आहे. काकूने मदत केली. हो हे का सर्व रांगोळी काढलेलं आहे, तिकडे पण काढलेलं आहे. आणि ते मांजर पण पाहत आहे रांगोळी. यायचं मन आहे तिचं पण इकडं. वरती झालं का डेकोरेशन? हो चालू आहे. चालू. पण गाणे किती चालू आहे तिकडं. हो ना तेच ना. लाईव्ह आता बंद होईल. हो ते वाट पाहणं चालू आहे, नाहीतर आता लोक चालू झालं असतं आपल्याकडे सर्व व्हिडिओ वगैरे. तर इकडं पाळणा वगैरे आणून ठेवलेला आहे आणि सजवण्यासाठी. आणि या साईडला बॅनर वगैरे लावायचा आहे. पूर्ण चालू आहे असं बघा. आणि कसं नाव वगैरे ठेवण्याचं म्हटलं तर आलंच सर्व डेकोरेशन वगैरे. आणि इकडे काम चालू आहे सर्व.
फुलं वगैरे फुगणं. हे संध्याकाळच्या वेळेस फोटो काढण्यासाठी पण सर्वजण आलेला आहे मित्रांनो. बघा कार्यक्रम सुरुवात झालेले आणि इकडं पाळणा वगैरे जे आहे सजवलेला आहे पाला असतात आणि इकडे डेकोरेशन वगैरे असतं. डुग्गूचं नामकरण सोहळा त्यासाठी सर्वजण आलेले आहे. या पटापट लाईव्हला सॉरी लाईव्हचं झालं आता आणि थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलेलं आपण इकडं. इकडे डुग्गू झोपला का हो. आणि इकडं काय असते आपल्याला नाही माहिती. पाळण्याचे गाणे पण चालू आहेत. राधिका पण आहे. चला या पटापट लाईव्हला कार्यक्रम पण चालू आहे आणि नाव काय ठेवणार ते पण पाहणार आहे आपण. तर पटापट या लाईव्हला सर्वजण कनेक्ट झाले होते. राधिकाचे झोके पण त्यांचं चालू आहे. फोटो काढणं चालू आहे. कामं चालू आहे आणखी पण. गाणे पण म्हणून चालू आहेत छानपैकी. ओके थँक्यू धन्यवाद सर्वांच्या मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल. कमेंट करा, शुभेच्छा द्या, लाईक करा, पटापट लाईक करा. गाणे पण मस्त चालू आहेत. तर इकडे मनीषा वहिनी पण आलेल्या आहेत. गाणे वगैरे म्हणून चालू आहे. करा पटापट कमेंट करा. तुमचे उत्तर भेटणार आहे कमेंटचे. कमेंट केल्या तर ओके. आणि कसं आहे थोडंसं मागं पुढे होतं फंक्शनचं पण थोडंसं लेट झाला आपण तरी कार्यक्रमाला आलेला आहे आणि सर्व व्यवस्थित दिसत आहे. ते पण महत्त्वाचं आहे कारण इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे पण सध्या तर नेटवर्क वगैरे चालू आहे व्यवस्थित. मामा पण आहेत इकडं. इकडं सोहम आहे, ओम पण आहे. अभिषेक कुठे आहे? तयारी चालू आहे अभिषेकची. असं आहे. बाळाचे मोठे मामा आणि लायनी मामा तिकडे आहेत. इकडं दोघीजणी आपले दिवू आरू खेळणं चालू आहे. दिवचं पण नाही. ओम भाऊ, कोमलताई, सावळे फॅमिली कोणीही आलेली नाही आहे सध्या. फक्त असं वाटलं की आले असणार ते कार्यक्रमावर इकडे आले असते पण ते काही आलेलं नाही आहे. तुम्हाला पाहायला भेटणार नाही ते. त्यांचा व्हिडिओ पण नाही आला आज. ते पण एक असं वाटलं की इकडे येतील. गाणे इकडे खरंच चांगलं म्हणणं चालू आहे. या पटापट लाईव्हला राधिका आहे खाली बसेल. झोके दिन चालू आहे. पण या पटापट लाईव्हला
तर बराचसा उशीर झालेला आहे, पण तरी आले शेवटी लाईव्हला. गाणे म्हणून चालू आहे. असं आहे, कार्यक्रमाची तयारी झालेली आहे आणि सर्व गाणे वगैरे म्हणणं चालू आहे आणि नाश्ता पण देणं चालू आहे. घुगऱ्या, जिलेबी, चिवडा आणि तर ते वगैरे खेळत आहे आणि इकडे गाणे म्हणणं चालू आहे. बहिणी वगैरे आलेले आता मेन महत्त्वाचं आलेलं आता मनीषा वहिनी, ते पण देत आहे बरंच नाव. काय तुला दोघीतनी गप्पा गोष्टी काय माहिती आता. हा बोल तिकडे का. चला इकडे नाव ठेवत आहे वाटते कानातनी. आताच असते का काजू. काय आहे जोराने सांगायचं आहे. नाव ठेवत आहे ना. तर असं आहे. ऐकू आलं का. ऐकू येत आहे का. तर असं आहे. ती आणखी जोराने थोपटे लागते वाटते पाठ काय तर आहे ना. ओके का नाव ऐकू आलं का नाही. निरंजन. ओके चांगलं नाव सांगितलेलं एक. दुसरं ओके डुकू कुठं बघत आहे कुठं नाही तर. सगळेजण शिवच्या पाण्याखालच्या मुल्या खा. घ्या सर्व. गौरी घे ना. तर ठीक आहे. झोपला काय. असं आहे. एका जणात झालेला, दोघा जणात झालेला, कोण कोण येणार काय माहिती. हा हो त्याला वेळ आहे. पहिले 5 जणांचं झाल्याच्या नंतर असते असं म्हणतात. बघू आता कोण कोण काय ठेवणार आहे. तर 5 झाले का पूर्ण. आणि पण आहे आणि डुग्गू झोपेतून उठलेला आहे का सर्वच. हा माझे नाव काढायचं का. डुग्गूचं नाव दाखवायचं. बरं थोडंसं थांबू कारण बरेच जण आहेत इकडं. नाश्ता पण चालू आहे आणि रुद्र रडत आहे. काय रुद्र काय पाहिजे तुला. काय पाहिजे. खाली जायचं. फुगे भेटले तुला आता. हे पाहिजे का. हा गाठ बिगर गाठवाले घे आता थांबू ना. हे फुगे जेवढे आहे ना हे सर्व तू घेऊन जा सोबत. घेऊन जाशील ना. सर्व फुगे तू घेऊन जाय. हे सर्व फुगे न्यायचे आहे तुला. नेता येईल का. हा मग घेऊन जायचं. काय सर्व असं आम्ही वगैरे आले सर्व. आई पण आहे, वहिनी पण आहे. गौरी हाय. टुटू पण आहे. लाईव्ह पोर आले हो लाईव्ह पण गेलो होता आपण. आता थोडंसं जे शूट वगैरे घ्यायचं कंटिन्यू. रस्ता इकडं काय चालू आहे तुमचं. आमचं पाणी ड्रेस घालायला पाय. काहून चेंज केला का. चेंज केला. आतून ड्रेस आणला. बरं सर्वजण चालले. नाव ठेवायचं राहिलेलं आहे. आणखी किती वेळ करताय. आता तुम्ही नाव ठेवा नाश्त्याचं. नाव काय
ते तुमचं झालं, पण इकडे राहिलं ना आणखी नाव पाहायचं आहे आपल्याला. मेन पब्लिक करायचं राहिलं ना. हां हो चला फटाफट, ते पण दिसणार तुम्हाला नाव वगैरे. झाला का, रडत आहे की तू? चला मग फटाफट. तो मोबाईल कुठे आहे? आणि हो हो तुला असं नाव वगैरे बघायचं आहे आता. बरेच थांबलेलं आहे, अर्धे गेलेले आहे, अर्धे राहिलेले हो. डुग्गू पण आलेलं आहे आणि आता नाव वगैरे ठेवायचं आहे डुग्गूचं. साधं सिम्पल केलेलं आहे, तसं काही असं चालू होतं मोठं वगैरे करायचं. ठीक आहे, तर नाव रिव्हील करायचं आहे. हो थांबा, जाऊ नको. हा थांब, तर सोडून देते मी. काहीच नाही आहे तिच्यात, तिच्याहून काहीच नाही आहे, तिच्याहून काहीच नाही आहे. पाहिजे बाबूच्या डोळ्यात जाई ना. लाडी कमी हा काय पाहिजे बेटा तुले? तिच्यात काहीच नाही आहे. नाही का, बरं आपण दुसरं घेऊ. थांब. जा लाव ना मम्मी. हा हा थांब. लाडी कमी द्या ना, लाडी कमी द्या ना, लाडी कमी द्या ना, द्या ना. व्हिडिओ घेतो पहिले, फोटो घ्या ना. नाही पहिले व्हिडिओ करायचे करते, नंतर फोटो होऊन जातो. या ना. आपल्या डुग्गूचं नाव ठेवायचं आहे, ते नाव सांगणार आहे आपण काय ठेवायचं ते. हो असं ना, तुला पकडता येईल, तो होता येईल तरी हळू पकडता येईल का? आपल्याला आपण तेच नाव चालू होतं. खूप जणांच्या कमेंट आल्या, आता बघणार आपण कोणाची कमेंट व्यवस्थित मॅच होते, कोणाची नाही होत, त्यानंतर रिव्हील करणार आहे. हो प्रत्येकाचे वेगळे नाव आहे. तर असं आहे, आमच्या डुग्गूचं नाव ठेवलेलं आम्ही स्वराज आहे. स्वराज शाळेत हेच नाव राहणार याचं पण. हो आहे ना रे, खुश आहे का? याचा जन्मही तसा 26 नोव्हेंबर 2025 आहे, त्याच्यामुळं थोडंसं मॅच वगैरे होते. आणखी असेल तर सांगा तुम्ही. हा फोटो घेऊ ना.
हा फोटो इकडे नाव सुचवलेलं होतं. कोणतं नाव सुचवलं होतं तुम्ही? जाऊ दे बाबा, आम्हाला काय बोल नका लावा तुम्ही, आम्हाला सांगता काय तर व्हिडिओ मध्ये सांगितलेलं तुम्ही बघून घ्या आपल्या. आणि इकडे नाव बघा काय आहे, स्वराज्य नाव ठेवलेलं आहे आपण. आपल्या डुग्गूचं नाव आजपासून स्वराज्य राहणार आहे. असं आहे, कमेंट मध्ये सांगा. ऐक बा, आमचा डुग्गूचा आहे, आम्ही कसं आहे डुग्गू तर? समजतो त्याला. डुग्गू आहे डुग्गू. डुग्गू आहे, आणखी बरेचसे नाव आहेत त्याला, जातो 2-3 जातो. पुढं झालेलं असतं सर्व प्रश्न वगैरे. आणि कार्यक्रम चालूच आहे, कसा झाला कसा नाही पुढचं येणार आहे तुम्हाला. तुझं काय चालू आहे इकडं? तर असं आहे, आत्ताच जे आहे बाळाचं नाव ठेवलेलं आहे. काय ठेवलं? हे पाय नाही का नाव ठेवायचं सांगितलं की नाही, काय नक्ष काय नाव ठेवायचं सांगितलं येईल म्हणजे. आणि नाव यांचा विचार करून सांगितलं. म्हणजे अशी आती आहे मी की मी भाषेचे पण नाव ठेवू शकत नाही आणि भाषेचे पण नाव ठेवू शकत नाही. नाव कोणी सांगितलं मला होतं? कशाला बोलता, काय सांगा नाव ठेवायचं? निरंजन नाव सांगितलं होतं ना. हा, निरंजन सांगितलं आणि काय विराज ठेवलं. विराज नाही, स्वराज. स्वराज, हा. मग झक मारा मला विचारत तुम्ही काय नाव ठेवा काय नाव ठेवा. बरं आता राग आलेला आहे. अहो, रागाला म्हणजे राग आणि येणार मेन ना. म्हणजे आता आम्ही फोन लावला की नाही लावला ते नाही लावला महत्वाचं फोन आहे. मला, फोनच नाही आई? आला की मनानं आले. किती दिवस झाले बोलणं चालू आहे, किती वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं आपण. मग व्हिडिओ तर सगळे हा? सांगता भाऊ, व्हिडिओचे म्हणून सगळेजण आले का व्हिडिओ नाव घेतलं प्रत्येकाला. आता फोन दाखवू का मी हिस्ट्री कंटिन्यू कंटिन्यू ठीक आहे काय problem नाही. आत्या म्हणे बारशाली येतो म्हणून मी आले. बरं आम्ही सर्वाला बोलवलं पण बाकीचे पण कोण नाही आले. हा